नमस्कार बाळांनो, काल म्हणजे 15 तारीख स्पॉट राऊंड झाले. महाराष्ट्रातल्या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजांनी स्पॉट राऊंड घेणं अपेक्षित होतं किंवा टाइम टेबलमध्ये दिलं होतं. आता तिथं स्पॉट कमी, घोळ जास्ती झालेत. कारण मग ह्या स्पॉट राऊंडला ना स्पॉट राऊंड न म्हणण्यापेक्षा स्कॅम राऊंड, फ्रॉड राऊंड म्हणलं पाहिजे. आता हे दरवर्षी चालतंय आणि त्याच्यामध्ये काय बदल काय घडतेला दिसत नाहीये. आता काय काय स्कॅम झाले आणि आपण काय करू शकतो, आता ह्या गोष्टी पाहूया. कारण का काय करू शकतो आता ऑप्शनच नाहीये हा. त्यामुळे मी सांगितलेलं की स्पॉट राऊंडला जाते वेळी की गोष्टी लक्षात ठेवा की तुम्हाला काय करायचं आहे. पहिला गेलं तर स्पॉट राऊंड प्रामाणिकपणे घेणारे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. कारण गव्हर्नमेंट कॉलेजांना काय फरक नाही पडत ना ऑब्विसली, की त्यांना ऍडमिशन सगळे भरले काय, 10 मोकळे राहिले काय, पूर्ण ब्रँच मोकळी राहिली काय फरक पडत नाही. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे गव्हर्नमेंट कॉलेजांनी प्रामाणिकपणे स्पॉट राऊंड घेतलेत. मग सीओईपी असेल, वालचंद असेल, व्हीजेटीआय असेल, तिथं काय वादच नाहीये की प्रामाणिकपणे त्यांचे राऊंड. खूप वेळ पण लागले बऱ्याच विद्यार्थ्यांना, गर्दी तर खूप होती. पण आता स्कॅम काय काय झाले की सगळ्यात मोठे स्कॅम काय पाहायला पाहिले की जी कॉलेजेस होती, म्हणजे जी नवीन कॉलेज आहेत किंवा प्रायव्हेट कॉलेज आहेत, प्रायव्हेट एखाद दुसरं कॉलेज आहे की ज्यांनी प्रामाणिकपणे स्पॉट राऊंड घेतलाय. बाकीच्या कॉलेजांनी सगळे घोळच, काही जणांनी स्पॉट राऊंड घेतलेच नाहीत, सीट भरल्या वगैरे काय तर थाप मारली, प्रोसेस नावाला करून घेतली. स्पॉट राऊंडला जिथं पोहोचले तिथलं पालकांचं खूप मोठं नुकसान झालं किंवा त्यांना क्लिअर कट गंडवलंय. लांबून पालक आले, पुण्यात आले, तिथं काय केलं, त्यांना दाखवलेली लिस्ट वेगळी, ऍडमिशन झालेली लिस्ट वेगळी. आता त्याच्या पुढे काय झालं की पालकांना ह्या गोष्टी कळाल्याच नाहीत की स्कॅम कसे चालतायत. आता ह्या गोष्टी काय, काही ओळखीतली लोक आहेत त्यांच्याकडून समजल्या, ही ऑलरेडी कॉलेजांमधली लोक आहेत. म्हणजे असं नाही की कोणतरी तात्पुरतं असं सांगत होतं, फक्त त्या लोकांकडनं कळतं की बाबा नेमकं घोळ कसे करतात. आता एक बेस्ट घोळ काय झालाय सांगतो की समजा एक सीट शिल्लक होत्या, एक समजा 5 ते 6 सीट शिल्लक होत्या. ठीक आहे, आपण 5 ते 6 सीट्स मोकळ्या होत्या. त्यामुळे तिथं काय झालं, मुलांनी फॉर्म भरले. हा, काही कॉलेजांनी तर त्याला फी पण घेतली, स्पॉट राऊंड घ्यायचा आहे ना एवढे एवढे पैसे द्या. अबे कशासाठी, ऑलरेडी सीईटी सेलला पैसे दिलेत नियमानुसार, प्लस सीईटीचा फॉर्म, एक्झाम फॉर्म भरते वेळी पण दिलेत, एक्सेप्टन्सचे 1000 रुपये दिले. मग हे आणि का, ठीक आहे बाबा, आता कोण याला विचारणार किती रुपये घ्यायचे आहेत, काय घ्यायचे आहेत. चला, पालकांनी दिले फॉर्म, मेरिट लिस्ट तयार झाली. त्या मेरिट लिस्ट मध्ये सगळ्यात मोठा टन्नॉनरी गोष्ट काय घडली माहितीये का, ज्या मुलांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडला ऍडमिशन त्या कॉलेजला इझिली मिळत होतं, त्या मुलांनी पण अप्लाय केलाय. म्हणजे एक्झाम्पल काय, समजा एखाद्या कॉलेजात आहे 5 च्या 6 सीटला ना फॉर्म मागवले, 90% मी मानतो की कट ऑफ लागलाय, पण त्या कॉलेजला काय पाहायला मिळालं, 95% मुलांनी अप्लाय केलाय. हे कसं काय झालं. हा, आता तुम्ही म्हणू शकताय सर ते एखाद्या कॉलेजला एखाद्या मुलाला ते पाय नको असेल आणि आता तो सोडून आला असेल. मग एखाद्या कॉलेजला झालं का, नाही, बऱ्याच कॉलेजला होतंय, दरवर्षी होतं, यावर्षी पण झालेलं आहे. ओके, देन आता या गोष्टी त्या शिक्षकांकडून समजल्या, काही विद्यार्थ्यांना हे जाणवलं, पण ते काय विचार करू शकत नव्हते. आता काय झालं, हे एक एक्झाम्पल देतोय की स्कॅम घडलेत काय, की 94-95 म्हणजे 94-95% वाल्यांना अप्लाय केलं. ऑब्विसली बाकीची मेरिटची मुलं ह्याच्या खाली होती, मग त्यांच्या मेरिटमध्ये हा टॉपच केला समजा 94% वाला, आणि मग असेच एक 92, 90 वगैरे असं काहीतरी झालं आणि त्या सीट भरल्या. म्हणजे असं समजू एक 5व्या सीट पर्यंत आलं, 3-4 सीट झाल्या आणि इथे समजू की 89ला क्लोज झालं. ठीक आहे, जे पालक 80%, 85% वाले जे काय होते ना, ते पालक काय म्हणले, अरे बाबा ह्या मेरिटपेक्षा ही मुलं जास्त आलेत, मग आपलं तर ऍडमिशन होत नाही. पण ऍक्च्युली ही मुलं होती का तिथं, त्यांचा डेटा होता, काही ठिकाणी मुलं पण होती हे पण सांगतो, पण त्यांनी घेतलं का, हा डाऊट आहे. कारण का इथं काय सांगितलं की ही 4 मुलं घेत आहेत म्हणून सांगितलं ना, अनाऊन्स केलं, पालक गेले, हे जे होते गेले संध्याकाळी, पण नंतर काय झालं, ह्या मुलांनी ऍडमिशनच घेतलेलं नाही ना, किंवा ती मुलं ऍक्च्युअल नव्हतीच. दिसायला हा मी आहे 94% वाला, मी आहे बाबा असं म्हटलं गेलं. मग तुम्ही काय म्हणणार, अरे होय 94% वाला मुलगा आहे, मुलगी आले, चला तो घेतलाय, आम्हाला सीट मिळत नाही, ती गेली लोक. त्या मुलांचे एक तर डुप्लिकेट होते, म्हणजे ती मुलं ऍक्च्युअली ती मार्कवाली नव्हतीच, किंवा जी होती ना त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही, त्यांचं दुसरीकडे झालं. 5च्या आसपास ती मुलं निघून जातात आणि जे ऍडमिशन द्यायचं आहे
ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे ती स्कीम ठरल्या त्यांची, म्हणजे कुणाला द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, कसे पैसे देऊन स्कॅम करून द्यायचे आहेत ना, त्या मुलांना त्यांनी ऍडमिशन देऊन टाकले. हा एक एक्झाम्पल. प्लस ज्या ज्या कॉलेजना स्पॉट राऊंडच झाले नाहीत तिथं तर काय सगळं डोनेशन देऊनच भरलं गेलं सीट. अशी परिस्थिती आली की ज्या मुलांना स्पॉट राऊंडला तिथं जायचं होतं त्यांना कळालं की बाबा ऑलरेडी स्पॉट राऊंड झालाय. मग वेबसाईटवर सगळं डिक्लेअर केलं का, काय केलं, हे सगळं विचारच करू नका तुम्ही, कारण इथं सगळं काय क्लिअर कट नाही आहे, ट्रान्सपरन्सी कुठलीच नसते इथं. गव्हर्नमेंट कॉलेज सांगतो प्रामाणिकपणे करतात ऑब्व्हियसली, का आणि त्यांच्यावर काय ती जबाबदारी आहे, आणि त्यांना मी म्हणतो फरक पण नाही पडत त्या सीट भरल्या का नाही भरल्या. प्रायव्हेट कॉलेजांनी मोठेच्या मोठे स्कॅम केलेत आणि त्यातला हे एक एक्झाम्पल. होती मुलं वेगळी किंवा नव्हतंच का ते डॉक्युमेंट भरून घेतलेले आणि लागली दुसरीच. मग ज्या पालकांना ना डोनेशन देऊन ऍडमिशन पाहिजे होतं ती स्पॉट राऊंडला थांबतात. म्हणून मी हा स्पॉट राऊंड म्हणत नाही नेहमी, हा स्पॉट राऊंड नाही आहे, हा घोळ राऊंड आहे, फ्रॉड राऊंड आहे, स्कॅम राऊंड आहे. इथं बिचाऱ्या पालकांना अपेक्षा असतात, आशा असतात, विद्यार्थ्यांना पण असं वाटतं की बाबा माझ्या जस्ट खाली कट ऑफला येऊन थांबलेलं 90% होतंय, तिथं कट ऑफ लागला, मला 90 पेक्षा थोडेसे कमी होते, समजा मी 89.5 समथिंग होते, आता त्याला मिळेल अशी त्याची अपेक्षा होती, पण त्याला मिळालंच नाही. का? घोळ झालाय पुढं. मग हा एक पद्धतीचा स्कॅम. दुसरा स्कॅम मी सांगितलं की ज्या कॉलेजांनी स्पॉट राऊंडच घेतला नाही. तिसरा स्कॅम काय, डेट वेगळी घेतले वेगळ्याच तारखेला. मग हे तिथं जाऊन कॉलेजांमध्ये कळालं मुलांना. प्लस टायमिंग वेगवेगळ्या मिसमॅच झाल्यात आणि पालकांना बसवून घ्यायचं, मिळतंय नाही मिळतंय, ही मेरिट वाढली, हे वाढलं, काहीही सांगितलं गेलंय. आणि आता याच्यावरती पर्याय म्हणून पुढच्या वर्षी गव्हर्नमेंटनं काहीतरी निर्णय घ्यायला हवेत. जुन्या काळामध्ये जसं चालायचं, औरंगाबादचा राऊंड चालायचा असं होतं, मग त्यांच्या समोर सगळी लिस्ट द्यायची. मग स्पॉट राऊंड हा सेंट्रलाइज व्हायला पाहिजे. म्हणजे बाबा एक सेंटर ठेवा, एखाद्या कॉलेजच्या अंडरमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजच्या द्या आणि तिथं सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवा. हा आता हे मान्य आहे की तिथं खूप गर्दी होते, पण होऊ दे ना, मग एक 2-3 दिवस द्या, काय हरकत नाहीये बाबा. एखाद्या दिवशी कम्प्युटरचं घ्या, एक पालक येईल, पालक यायला काय हरकत नाही, पालक येतील. तुम्ही म्हणा पालकांना 2-3 दिवस त्रास होईल, हे होईल, होईल, पण ह्या स्कॅम पेक्षा तरी ते बरं, वाट पाहायला लागली. अशी थोडीच 50,000 मुलं तर येणार नाही आहेत ना. मग काही मुलं येत आहेत त्यांच्यासाठी ब्रँच वाईज द्या बाबा, आज कम्प्युटरचे होतील, इलेक्ट्रॉनिक्सचे होतील, मग मेकॅनिकल सिव्हिलचे होतील दुसऱ्या दिवशी, काही देऊ शकताय, काही हरकतच नाही आहे याच्यामध्ये. असं काहीतरी करायला पाहिजे, याच्यावर सोल्युशन निघालं पाहिजे. नाही तर ऑनलाईन स्पॉट राऊंड, आता स्पॉट राऊंड ऑनलाईन घेणं थोडंसं एक विचित्र आहे ती कंडिशन. का? कारण ते 3 राऊंड तर ऑनलाईन झाले आणि 4था राऊंड स्पॉट असतो. तो स्पॉट म्हणजे बाबा तिथं जाऊन घेऊ दे, ठीक आहे, पण मी म्हणतोय हे काहीतरी बदलायला पाहिजे, कारण जर वर्षी पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय आणि त्यांना मार्क असून पण स्पॉट राऊंडला त्यांना होत नाही. तिथेही फीच्या अटी आहेत, काहीतरी विद्यार्थ्यांना वेगळंच सांगितलं जाते, तिथेही स्कॉलरशिप मिळतात स्पॉट राऊंडला, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वेगळंच सांगितलं जाते, डोनेशनच द्यायला पाहिजे, हे पाहिजे. काही विद्यार्थ्यांनी स्पॉट राऊंडला डोनेशन देऊन, आता माझेच 1-2 विद्यार्थी आहेत की शेवटी बाबा पैसे दिले आणि थोडं डोनेशन देऊन सेटिंग करून स्पॉट राऊंडला सीट घेतलेली आहे. मग आता हा ऑप्शन तर काय न बोललेला बरा, कारण आता हे माहिती तर सगळ्यांनाच आहे की काय काय घोळ होत आहेत स्पॉट राऊंडला, पण याच्याबद्दल कोण बोलत नाही. सो आता विद्यार्थ्यांनी काय करावं, आता ऍडमिशन प्रोसेस संपले, फर्स्ट इयरला चला, फर्स्ट इयरचा व्हिडिओ 1-2-3 दिवसात टाकतोय आणि जे मिळाले ते आता समाधान माना, कारण आता ह्याच्याबद्दल काय आपण करू शकत नाही. म्हणून तर म्हणलेलं की बाबांनो 1, 2, 3 राऊंड पर्यंत तुम्ही व्यवस्थित भरा आणि सगळ्या गोष्टी करा. काही मुलांच्या चुकल्या गोष्टी त्यामुळे आता ते बाहेर गेलेत, काही जणांनी मिस्टेक करून डॉक्युमेंटच चुकीचे जोडलेले, आता त्याला काय पर्याय राहिला नाही. मग ज्या मुलांचे ऍडमिशन आता झाले ते मान्य करा आणि पुढे चला आणि पुढच्या वर्षी काहीतरी निर्णय यावर व्हावा ही माझी अपेक्षा आहे. कारण किती वर्ष या चुका पुढे ढकलायच्या आणि कॉलेजवाली हे पालकांना विद्यार्थ्यांना लुटत राहतील माहित नाहीये. सो तुम्हाला जे कॉलेज मिळालंय ते कंटिन्यू करा. फर्स्ट इयरचा एक व्हिडिओ आहे तो बघूया आणि फर्स्ट इयर थोडंसं निवांत राहा. निवांत म्हणजे काय, इंजिनिअरिंग समजून घ्या. असं नका करू की नुसतं रट्टा मारायला 9 पॉइंटर वगैरे पाहिजे. पॉइंटर किती पाहिजे, काय पाहिजे, सगळ्या व्हिडिओमध्ये आहे. आणि मग आता जे स्पॉट राऊंडला झालं, बरेच विद्यार्थी डिसअपॉइंट झाले, त्यांनी आता तो विचार सोडून द्या. थर्ड राऊंडला जे मिळालेलं होतं, थर्ड राऊंड पर्यंत असेल ते घ्या, कंटिन्यू करू. असं थोडीच नाही आहे की IITs पाहिजे, गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहिजे. जे कॉलेज मिळाले त्याच्यामध्ये चांगलं केलं तर आपण गव्हर्नमेंट कॉलेज किंवा IIT वाल्यांना पण बीट करू शकतो. हे डोक्यात ठेवा आता. ठीक आहे, चला, थँक्यू.